कल्याण मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्याआधी महाविकास आघाडीकडून कल्याणमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी आदित्य ठाकरे रोड शो मध्ये सहभागी झाले। वैशाली दरेकर यांच्या विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कल्याणमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत, त्यामुळे वैशाली दरेकरांसाठी ठाकरेंनी कंबर कसली आहे। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर नाशिक लोकसभा मतदारसंघातून 3 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे। रॅलीला सुजात आंबेडकरही उपस्थित असतील। दरम्यान शांतिगिरी महाराज हे गुरु असल्यानं त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलणार नाही अशी प्रतिक्रिया गायकर यांनी दिली। नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात ताकदीनं प्रचार करणार असं छगन भुजबळ म्हणाले। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि भुजबळांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली। त्याआधी भाजपचे नेते आणि भारती पवार यांची बैठक झाली। 10 तारखेला पंतप्रधान मोदींची पिंपळगाव बसवंत इथं जाहीर सभा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराच्या चिंता वाढल्या आहेत, कारण राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ हे अध्यक्ष असलेल्या समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलाय। घोडके यांच्या निवडणुकीत उतरण्याच्या भूमिकेमुळे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना फटका बसण्याची शक्यता आहे। धुळे लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी भव्य शक्ती प्रदर्शन केलं आणि अर्ज भरला। यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच आता शिरूर मतदारसंघातही अपक्ष उमेदवाराला तुतारी हे चिन्ह मिळालंय, त्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे। शिरूर लोकसभेत मनोहर वाडेकरांना तुतारी हे चिन्ह निवडणूक आयोगाकडून देण्यात आलंय। शिवसेनेचे दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत 7,18,00,000ची वाढ झाली आहे। गेल्या 5 वर्षात त्यांच्या मालमत्तेत ही वाढ झाली। त्यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचं नमूद केलं होतं। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे उमेदवार राजन विचारे यांच्या मालमत्तेत गेल्या 5 वर्षात 10 कोटींची वाढ झाली। अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे। विचारेंच्या पत्नी नंदिनी यांच्या नावेही काही महागड्या कार आहेत। अनिल देसाईंच्या मालमत्तेत 2.25 कोटींची वाढ झाली आहे। अनिल देसाईंनी मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय। गेल्या 6 वर्षात त्यांच्या मालमत्तेत 2,85,00,000ची वाढ झाली आहे। अरविंद सावंतांची संपत्ती गेल्या 5 वर्षात दुप्पट झाली आहे। सावंतांची संपत्ती गेल्या 5 वर्षात 1,04,00,000नी वाढली आहे। त्यांनी सोमवारी मुंबई दक्षिण मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय। नागपुरातील मतदार याद्यांचा घोळ कोर्टात जाणार आहे। नागपुरातील भाजपनं कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। प्रशासनानं नागपुरात यंदा 75% पर्यंत मतदान वाढवू असा गाजावाजा केला, मात्र प्रत्यक्षात नागपुरात फक्त 54%च मतदान होऊ शकलं। याला जबाबदार मतदान अधिकारी असून 2 लाख मतदारांना वंचित ठेवल्याचा आरोप करत या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे। माढ्यातील सभेमधून पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधलाय। 15 वर्षांपूर्वी बडा नेता माढामधून निवडणूक लढायला आला होता। त्यानं मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून दुष्काळावर मात करण्याची शपथ घेतली, पण त्याने पाणी आणलं का असं विचारत मोदींनी आता त्या नेत्याला शिक्षा देण्याची वेळ आली आहे। त्या नेत्याने कृषी मंत्री असताना ऊस शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष दिलं नाही अशी टीका मोदींनी शरद पवारांचं नाव न घेता केली आहे। शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। होय, मी भटकती आत्मा, जनतेसाठी मी 100 वेळा अस्वस्थ राहीन अशा शब्दात पवारांनी मोदींना सुनावलं। तुम्ही हुकुमशाहीच्या दिशेनं जाताय असा आरोपही पवारांनी केलाय। काल मोदींनी पुण्यातील सभेत नाव न घेता पवारांवर भटकती आत्मा अशी टीका केली होती, त्याचा आज पवारांनी समाचार घेतलाय।
पंतप्रधान मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेला कोल्हेंनी चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. हा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर तरुणांना न्याय देण्यासाठी भटकतो. याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष आणि घर फोडत नाही. अशा शब्दात जुन्नरच्या सभेत कोल्हेंनी मोदींच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी शरद पवार देखील उपस्थित होते. मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून अमोल कोल्हेंनी अजित पवारांना घेरले. अजित पवारांना हा आरोप मान्य आहे का? मूग गिळून गप्प बसणं त्यांनी त्यातून हे सिद्ध केले असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. मोदींनी केलेल्या भटकती आत्मा विधानावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर शरद पवारांवर मोदी फडणवीस जी टीका करतायत त्याचाही रोहित पवारांनी समाचार घेतला. 4 जून देशातील राजकारणात शरद पवारांचा फार मोठा वाटा असेल असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय. शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय. मोदी घाबरल्यामुळे पातळी सोडत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींनी केलेल्या भटकती आत्मा या विधानावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी कुणाचंही नाव घेतलं नाही. लोकांनी काय बोलायचा हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र मी मोदींना भटकती आत्मा कुणाला म्हणाले याबाबत विचारणार असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान मोदींनंतर आता उद्धव ठाकरे सुद्धा कोल्हापुरात सभा घेणार आहेत. उद्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंची प्रत्येकी एक सभा होईल. कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी रात्री 9 वाजता तर इचलकरंजीत ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्यासाठी संध्याकाळी 6:30 वाजता सभा होणार आहे. माढ्यातील सभेतून देवेंद्र फडणवीसांनी मोहिते पाटलांचं नाव न घेता इशारा दिला. रणजितसिंह निंबाळकरांविरोधात उभे राहिलेल्यांचा इतिहास बघा असं म्हणत या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मुक्त करणार. ही लोकशाही आहे. माढ्यात ठोकशाही चालू देणार नाही असा इशारा फडणवीसांनी दिला. तर पवार, मोहिते पाटील आणि सुशीलकुमार शिंदे हे मुलांसाठी एकत्र आल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. भाजपला गुन्हेगारी लोकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची वेळ आली आहे असा आरोप वंचितचे उमेदवार रमेश बारसकर यांनी केला. भाजपचे माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांनी एका गुन्ह्यात फरार असलेल्या काँग्रेस नेत्याला पाठिंब्यासाठी भेट घेतली. त्यावरून बारसकरांनी टीका केली. विधानसभेवेळी परळीतल्या पराभवाचा धक्का भाजप नेत्या पंकजा मुंडे अजूनही विसरलेल्या नाहीत. मला परळीच्या लोकांनी पाडलं नाही तर परळीच्या गणितांनी पाडलं असं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय. प्रचारादरम्यान त्यांनी पराभवाचं कारण सांगितलं. राजकारणात राहणं एवढं सोपं नाही. एवढ्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवणंही सोपं नाही. कशावरून निवडणूक फिरेल हे सांगता येत नाही असंही त्या म्हणाल्या. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केलाय. विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक ते लढवत आहेत. त्यातच आता मशाल विरुद्ध मशाल लढतीत वंचित बहुजन आघाडीनं विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यानं चंद्रहार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपच्या मनात पुन्हा चातुर्वर्णीय व्यवस्था आणण्याचा विचार असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी केलाय. या विधानामुळे आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. भाजप सत्तेत आला तर संविधान बदललं जाईल असा दावाही त्यांनी केला. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार शोभा बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बाळासाहेब थोरात धुळ्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. पालघरच्या जागेबाबत महायुतीत तिढा कायम असताना पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी ठाण्यातील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी काळात पालघरमध्ये तसंच कल्याणमध्ये कशा प्रकारे प्रचार करावा याबाबतची माहिती घेतली. राजेंद्र गावित हे भाजपच्या चिन्हावर लढणार का की ते शिवसेनेच्या चिन्हावर लढणार हे अद्यापही निश्चित नाही. बातमी चंद्रकांत खैरेंच्या व्हायरल व्हिडिओची. नमाज पठण करून आलेल्या व्यक्तीनं फुंकर मारली तर माणसाची तब्येत बरी होते अशा आशयाचं विधान करताना चंद्रकांत खैरेंचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यावर शिवसेना शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात जुंपली आहे. बीडच्या तांदळवाडी गावात नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात भाजप उमेदवार पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे नेत्या ज्योती मेटे यांनी हजेरी लावली.
सप्ताहाची आज सांगता असल्यामुळे मेटे आणि मुंडे पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावरती आले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर बीडमधील महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय. सुरेश नवलेंनी शिंदेंच्या सेनेला रामराम करत महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना जाहीर पाठिंबा दिलाय. शिंदे गटात अनेक जण नाराज असून निष्ठावंत शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. जळगावात लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवारांनी लग्न समारंभात कार्यकर्त्यांसह ठेका धरला. निवडणुकांच्या प्रचारादरम्यान त्यांनी वावदडा इथं आपल्या कार्यकर्त्यांच्या लग्नाला भेट दिली. यावेळी करण पवार यांनी लग्नात डान्सही केला. अकोला जिल्ह्यातील डाबकीत अघोषित भारनियमन सुरू आहे, त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. जुने शहरातील वीज पुरवठा हा नेहमीच खंडित होत असून ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या मुख्य कार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. लवकरच तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला. मुंबईकर उन्हानं अक्षरशः हैराण झालेत. मुंबईतल्या तापमानानं एप्रिल महिन्यातला उच्चांक गाठलाय. वैशाख वणवा आत्ताच जाणवू लागलाय. सोमवारी मुंबईचा पारा 39 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. आणखी 2 दिवस तापमान चढत राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 अंशांकडे सरकू लागलाय. उन्हाच्या झळांनी चंद्रपूरकर त्रस्त झालेत. महापालिकेनं आरोग्य विभागाच्या मदतीनं उष्माघातापासून बचावासाठीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. शहरातील बगीचे देखील दुपारच्या सुमारास खुले करण्यात आलेत. याशिवाय ठिकठिकाणी पेयजलाची व्यवस्थाही करण्यात आली आहे.